पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। 82 वर्षाचे ते होते। दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर संध्याकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आणि याच संदर्भामध्ये माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी। मंदार, सुरेश कलमाडी पुण्याचे अनेक वेळा खासदार राहिले आणि एक कालखंड पुण्याच्या राजकारणाचा हा कलमाडींचा एरा म्हणून ओळखला गेला, कलमाडींचा काळ म्हणून ओळखला गेला, जेव्हा पुण्यावरती त्यांची एक हाती पकड होती। पुण्याचे खासदार होते, पुणे महापालिकेची सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती आणि केंद्र सरकारमध्ये देखील महत्त्वाचं पद त्यांना देण्यात आलेलं होतं। अनेक वेळा केंद्रीय पातळीवरती देखील महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। पुण्याच्या वेगवेगळ्या विकासाच्या टप्प्यांमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं। मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, हॉस्पिटलमध्ये भरती होते। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती। मात्र अखेर आज पहाटे त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांचं पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या घरी, जे कलमाडी हाऊस म्हणून ओळखलं जातं, तिथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि संध्याकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। पुण्याच्या राजकारणाचा एक कालखंड काळाच्या पडद्याआड गेलाय। अगदी धन्यवाद मंदार या संपूर्ण माहितीसाठी। तर पुण्यातील माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन झालेलं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि अखेर वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आज दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। कलमाडी हाऊस या त्यांच्या निवासस्थानी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। तर राज्य आणि केंद्र या दोन्ही ठिकाणी सुरेश कलमाडी यांनी आपली राजकीय कारकीर्द ही बजावलेली आहे। पुण्याच्या विकास कामांमध्ये देखील त्यांचं योगदान हे अत्यंत मोलाचं ठरलेलं आहे आणि अखेर सुरेश कलमाडी हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। आज संध्याकाळच्या सुमारास त्यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, तर दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। अनेक दिवसांपासून ते आजारी होते। शरद पवार यांनी सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।